आणि त्यांनी पुन्हा एकदा जरांगेंवर निशाणा साधलेला आहे। आपला राजीनाम्याची मागणी विरोधक करतायत, काही सरकारमधील काही सत्ताधारी आमदार देखील मागणी करतायत, त्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला होता असं भुजबळांचं वाक्य आहे। सरकारमधील काही जण म्हणतात राजीनामा द्या, मी पहिल्या रॅलीनंतरच राजीनामा दिला होता, हे भुजबळांचं खूप मोठं वाक्य आहे। नगरमधील ओबीसी एल्गार सभेतून भुजबळांचं हे मोठं वाक्य आहे। आणि आपण राजीनामा दिला होता त्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। मी पहिल्या रॅलीनंतरच राजीनामा दिला होता असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला होता। सरकारमधील काही जण म्हणतात राजीनामा द्या, विरोधक मागणी करतायत, सत्ताधारी मागणी करतायत, त्याला हे प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे। छगन भुजबळ यांनी या नगरमधील सभेतून आक्रमक भाषण केलेलं आहे। राजीनामा का स्वीकारला नाही असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। मी 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता असं देखील भुजबळांनी उत्तर दिलेलं आहे। राजीनामाच्या मुद्द्यावरून देखील आता भुजबळांनी आपल्या भाषणात निशाणा साधलेला आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, विरोधकांनी मागणी केली होती, सत्ताधाऱ्यांनी काही आमदारांनी मागणी केली होती, मी राजीनामा दिला पण माझा राजीनामा स्वीकारला गेला नाही असं देखील भुजबळांनी सांगितलेलं आहे। एल्गार सभेतून भुजबळांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे। मात्र राजीनामाचं हे मोठं एक कबुली किंवा एक मोठं वक्तव्य भुजबळांचं आहे की 16 नोव्हेंबरलाच आपण राजीनामा दिला होता पहिल्या रॅलीनंतरच। आणि या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण थेट चर्चा करणार आहोत। मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत। महाजन सर, भुजबळांनी सांगितले की मी राजीनामा दिला होता, मग त्यांचा राजीनामा का स्वीकारला नाही? नाही, आपल्याकडूनच मला कळतं आहे। आता भुजबळ साहेब म्हणतात तर मी तर प्रवासात आहे, मला माहित नाही, मी ऐकलं पण नाही, बघितलंय नाही। पण नगरमधील ओबीसी एल्गार सभेतून भुजबळांनी अगदी जाहीरपणे सांगितलं की पहिल्या रॅलीनंतरच मी राजीनामा देऊ केला होता। नाही, मला देऊ केलं तर कोणाला विचारलं होतं, कुणाला म्हटलं होतं, मला खरं माहिती, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणं, कारण ते म्हणतायत तर काहीतरी त्यात तथ्य आहे असेल। पण कोणाला म्हटलं होतं? सीएम ना म्हटलं, डीसीएम ना म्हटलं, अजितदादांना म्हटलं, तर त्या बाबतीत त्यांनी खरं खुलासा केला पाहिजे। पण माझ्या तर कुठे ऐकवात नाही किंवा राज्यामध्ये कुठे अशी कुठे बातमी पसरली किंवा कुठे पेपरला आलं किंवा आपण दाखवलं असं कुठे नाही। मला महाजनजी, तुम्ही मंत्रिमंडळात तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात आणि सातत्यानं मराठा आणि ओबीसी मुद्द्यावरून अशी वक्तव्य होत आहेत। आता भुजबळांनी स्वतःच कबूल केलं की राजीनामा मी दिला होता मात्र तो स्वीकारला गेला नाही। नाही, बरोबर आहे, आपण ते म्हणतात तर त्यात मी त्यांना काही नाकारू शकत नाही। ते म्हणतात काही तथ्य असेल, पण कुणाला दिला होता? पण माझ्या तर ऐकवात किंवा कोणाच्या ऐकवात, कारण एवढी मोठी बातमी आहे, भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे, तर असं असतं तर ते कोणाला कळालं असतं, आपल्या माध्यमातून आम्हाला कळालं असतं। पण अगदी 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 बरोबर आहे महाजनजी। नाही, मुख्यमंत्री महोदय कधी म्हणाले नाही, उपमुख्यमंत्री महोदय कधी म्हणाले नाही, दादा कधी म्हणाले नाही। आता त्यांनी कुणाला म्हटलं, कुणाला राजीनामा दिला किंवा विचारणा केली, हे आता ते सांगू शकतील। त्यांनी तो खुलासा केल्यावरच एक क्लिअर होईल। बरोबर महाजनजी, फक्त एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो की सत्तेत असून देखील म्हणजे सरकारमधलेच मतभेद समोर येत आहेत असं वाटत नाही का आपल्याला? भुजबळांची वक्तव्य पाहता, आता राजीनाम्याची कबुली देताना पाहता खरं म्हणजे हे विषय जाहीर सभेत यायलाच नको खरं म्हणजे। पण आता जे चाललेलं आहे सगळं सध्या दोन्ही विषयावर, मराठा आरक्षण, कुणबी आरक्षण, ओबीसी आरक्षण, हे होताच कामं नव्हतं। पण तरी पण मला वाटतं उद्या परवा आता कॅबिनेट आहे, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब डीसीएम बोलतील। मी वाटतं भुजबळ साहेबांचे माझे चांगले संबंध आहे, मी त्यांच्याशी बोललेल्या संदर्भामध्ये। पण मला असं वाटतं की हे विषय आतल्यातच बोलले गेले पाहिजेत, झाले पाहिजेत, जाहीर वाच्यता विषयांची व्हायला नको, मला असू नये असं वाटतंय। आणि हा विषय सामंजस्याने सोडवला गेला पाहिजे, कारण शेवटी ओबीसी असेल, कुणबी समाज असेल, आर्थिकदृष्ट्या खरं म्हणजे निश्चितच महाजनजी, अगदी तुम्ही सविस्तरपणे तुम्ही साम टीव्हीला ही प्रतिक्रिया नोंदवली आहे त्याबद्दल धन्यवाद। आणि येत्या कॅबिनेटमध्ये या मुद्द्यावर चर्चा होईल असं गिरीश महाजन यांनी साम टीव्हीला सांगितलेलं आहे।